वरिष्ठ पातळीवर तर महायुतीमध्ये कुरबुरी सुरू व्हायला आहे. कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंना विरोध केलेला आहे. पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जागा कमल शिंदेला उडी पाहिजे. मला वाटतं अनेक ठिकाणी दुसरं तिथेच नाही तर अनेक ठिकाणी काय आहेत कार्यकर्ता आग्रह आहे. काही ठिकाणी आम्हाला द्या, काही म्हणतात त्यांचे कार्यकर्ता आम्हाला द्या. आता मला वाटतं की शेवटी पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होईल त्यावेळेलाच फायनलच्या ठिकाणी कोणाला किती जागा या समोर येतील. पण मला असं वाटतं की थोड्या दिवसासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे इतका अवधी या ठिकाणी मिळालेला आहे की अजून फॉर्म भरायलाच किती दिवस आहेत. इलेक्शनला अजून 2 महिने, निवडणुकीला 2 महिने आहेत. खूप मोठा अवधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि थोडे दिवस या मला वाटतं कुरबुरी थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी चालेल. कारण शेवटी कार्यकर्ते त्यांचा अधिकारच आहे की आम्हाला जागा द्या, आपल्या पक्षाला घ्या. ते म्हणतील आपल्या पक्षाला घ्या. 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत. चौथे आमचे RP आमचे भागीदार आहेत आमचे मित्रपक्ष अजून. मला असं वाटतं की पण काही झालं तरी शेवटी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे प्रश्न मिटणार आहेत आणि आम्ही सगळे एक दिलाने एकमताने निवडणूक लढणार आहोत. आम्हाला रेकॉर्ड करायचं जागेंचं यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेकॉर्ड करायचं यावेळेला. जास्तीत जास्त जागा या ठिकाणी मला जिंकून मोदीजींचे हात मजबूत करायचे आहेत. त्यांना पुन्हा 400 पार आकडा करून मोदींना पंतप्रधान करायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.